नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून भाजप महिला आघाडीमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहेत। नाराजी असली तरी ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। भाजप महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला जगताप यांना विश्वास। नवी मुंबईमध्ये महिला जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून भाजप महिला आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। नवी मुंबई भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षपदी आता नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे। उज्ज्वला जगताप यांची या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। ताई आपल्या सोबत आहे स्वतः, नवीन पद मिळालेलं आहे, पुढची रणनीती कशी असणार आहे? पालिका निवडणुकी देखील तोंडावर आहे। सर्वप्रथम तर माझे पक्षश्रेष्ठी देवेंद्रजी फडणवीस, आपले पक्षाचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, त्याच्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सर, त्याच्यानंतर आपले जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश्री पाटील यांच्या विश्वासार्थ मला जे पद मिळालेलं आहे पक्षाकडून, त्या पक्षाने दिलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी सार्थ उतरण्याचा प्रयत्न करेन। आणि इलेक्शन म्हटलं तर मला नवीनच जबाबदारी मिळाली, त्याच्यामुळे मी महिलांना या बाबतीत कसं सक्रिय करता येईल, महिलांसाठी ज्या काही अडचणी आहेत दृष्टिकोनातून कशा आपल्याला सोडवता येईल, महिलांचे प्रश्न कसे आपल्याला उजेडात आणून त्यांच्यावरती उपाययोजना करून त्यांना समाधानकारक कसं, एक समाजकार्यातली व्यक्ती आणि राजकारणातली व्यक्ती याचा समन्वय साधून मला महिलांसाठी काम करायचं आणि पक्षाने जी दिलेली संधी आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून पक्षाला दाखवेन। कुठेतरी पालिका निवडणुका आहेत त्यामुळे कुठेतरी चेंजेस केलेले आहेत किंवा फायदा होणार आहे या सर्वच गोष्टींचा? फायदा पक्षासाठी नक्कीच मिळवून देण्याचा प्रयत्न करेन मी, कारण पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो विश्वासाला मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आणि पालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पक्षाने जे जे उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांना जिंकून आणून देण्याचा मी सार्थ प्रयत्न करेन। ताई, जिल्हाध्यक्षांनी राजेश पाटील यांनी जे नियुक्ती केलेली आहे, बऱ्याच महिला आहेत त्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।